कितीही दुर्लक्ष केलं तरी आपली कामं आपल्यालाच करायला लागणार. म्हणून म्हटलं एकदाचं उठावं आणि कामाला लागावं. क्रिशू माझी एवढीशी छोटीशी असून पण मला कामाला लागत होती राव. कोणीही नसलं तरी पण माझं बाळ मला मदत करत होतं. गावाकडून येऊन एकच दिवस झालाय, पण मला आणि क्रिशूला दोघांना पण गमत नाही इथं. त्यात माझं कसं आहे, इकडून जाताना सतीशला सोडून जाऊ वाटत नाही आणि तिकडून येताना घरच्यांना सोडून घरी इकडे येऊ वाटत नाही. पण काय करणार, यावं तर लागणारच. थोडीफार सफाई केली आणि फ्रेश होऊन मग स्वयंपाक पण आवरून घेतला आणि क्रिशू आणि मी वाट बघत बसलो बाबांची. माझ्या नवऱ्याला बरोबर माहिती आहे की मला पिझ्झा खूप आवडतो. इतर वेळेला आम्ही इतकं भांडतोय की शेवटी गोष्ट जाते डिवोर्सपर्यंत आणि दुसऱ्या क्षणी असं वाटतंय मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. मग काय, म्हणून मग त्यांनी पिझ्झा पण घेऊन आला होता. मला तर वाटतं आमच्या एवढं प्रेम पण कोण करू शकत नाही आणि आमच्या एवढं भांडू पण शकत नाही. संसारात जितकी भांडणं होतात तेवढं प्रेम पण जास्तच असतं ना. मे बी असंच असेल, म्हणूनच आमच्यात भांडणं होतं. असो, आम्ही आमच्या पिझ्झावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि क्रिशू फक्त सॉस खात होती, कारण तिच्यासाठी काय आणलंच नाही असं वाटत होतं तिला. पण तिच्यासाठी पण फ्रेश फ्राईज आणलं होतं. मला वाटतं त्याच्यात बर्गरच आहे म्हणून तिला मी काढूनच दिलं नव्हतं. आणि आम्ही खातोय पिझ्झा आणि क्रिशूचे बाबा खाते चपाती भाजी भात आमटी, कारण त्यांना ह्यातलं काहीच नाही आवडत राहू. देवान जरा चूक केलीस, कारण मी जे खाते ते त्यांना खायला आवडतच नाही असं वाटते मला तरी. जाऊ दे, क्रिशू मात्र एन्जॉय करत होती आणि सांगत होती बाबा छान आहे छान आहे. तिला मात्र आवडलं होतं. क्रिशू मात्र माझ्यासारखी झाली असं वाटतंय खाण्याच्या बाबतीत.